निलेश लंके यांच्या दहीहंडीची ही काही दृश्य आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय कामोट्याच्या या मैदानामध्ये निलेश लंकेच्या दहीहंडीसाठी आलेले हे सगळे गोविंदा पथक आहेत। संघ मालक इंद्रन भान शेठ घोलप, मिनीनाथ वळवे। आता हे रमेश, तुमचं नाव रमेश आहे का? हां, कुठे राहिला? कामोटे इकडे कामोट्यात राहिला। हे दुसरं वर्ष आहे दहीहंडीचं? दुसरं वर्ष आहे। आता मला हे सांगा, कसं वातावरण कसं वाटतं? एकदम छान आहे। एकदम छान आहे। गर्दी कमी आहे का? नाही, पावसामुळे थोडं आता येतील लोक कामाला गेलेले, येतील आता सर्व। संध्याकाळी जोरात आहे संध्याकाळी जास्त की बाय 1 2 3 4 5 स्तराची सलामी देण्यात आली आहे। सकाळपासून अनेक मंडळ येत आहेत, सलामी देत आहेत। आता रमेश, मला हे सांगा का हे सगळं गोविंदाचं वातावरण आहे। आता निलेश लंके पण राजकारणी आहेत, बरोबर? साथीवच आमच्या। आता ते संसदेत गेले, हो, कसं वाटतं? छान वाटतंय। आमच्याच तालुक्यातले आहेत, आम्ही पारनेरचे आहेत। आम्ही पारनेरचे। त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पण आता आमदार केले? हा, आमदार केलं नव्हतं, म्हणजे अजून डिक्लेअर नाही झालं, पण प्रोसेस मध्ये आहे। लढवली पाहिजे का? हा, लढवली पाहिजे ना। आमदार केलं पाहिजे का? हो, लढवली पाहिजे साहेबांनी। हो, लढवली पाहिजे का? हो, लढवलीच पाहिजे, लढवणारच। आणि जिंकणार कसे, म्हणजे फाईट कशी असेल? फाईट आता जे वरतून निर्णय होईल तो पण फाईट चांगली होणार। तुम्ही कुठल्या मंडळाचे? आम्ही निलेश लंके प्रतिष्ठान, मुंबई। मुंबईकडून आहे? कुठे राहिला? मुंबई कामोठे इथंच। आता हे सगळे जो गोविंदा मंडळ आहे ते दहीहंडी फोडण्यासाठी आलेले आहेत। आता हे जे भाग्यश्री गारमेंट, लखन साळुंके, हा माऊली, कशा आहात माऊली? बस। किती कुठलं मंडळ आहे? मानपूरचा। कुठलं मंडळ? मानपूरचा। नागपूरमधून आलेत? मुंबईत पण आहेत मंडळ, तिथे नाही गेलात? जाणार, सर्व इकडे जाणार। उधर करके इधर आए। उधर करके इधर आए। क्या नाम है? मेरा नाम कुशाल है। कुशाल है। आता हा हिंदी बोलताय, हे बघा हा हिंदीत बोलतोय, मी मराठी बोलत होता, मराठीत बोलत आहे एकदम। नाव तुझं? अर्जुन नाव आहे माझं। गाव कुठलं आहे? गाव जालनाकडचं मी। तुझं गाव कुठलं? गाव नेपाळचं आहे मी। नेपाळी आहे तू? नेपाळी आहे, हे पण नेपाळी आहे। हा, आपण नेपाळी आहे। मग आता नेपाळमध्ये दहीहंडी होते का? होते ना, होते। पण एवढे मोठे तर लागत नाही। मोठेच नाही असते, असं छोटेच असते। हा, हा, तर तू मानखुर्दला राहिला। हा, एक पॉलिटिकल प्रश्न विचारतो। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या हे सगळे नेते जे आहेत त्यांच्यापैकी कोण आवडतं? कोण आवडतं? राज ठाकरे। राज ठाकरे का आवडतं? हमसे इधर हम लोग इधर बहुत बड़ा उसका वो है क्या है? सम्मान। अच्छा, आगे आ जा, जरा दिखना चाहिए ना। अरे हाँ हाँ, चला, तुम्हाला कोण आवडतं? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? ते नाही गोड, सर्व आवडतं आम्हाला। एकनाथ शिंदे आवडतात का? एकनाथ शिंदे होय 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 आवडते। एकनाथ शिंदे का आवडतं? कसं काम आहे एकनाथ शिंदे? ते काम चांगलं आहे, एक नंबर काम करतात। एक नंबर काम करतात। तुझं नाव काय? सुमित बोदाडे, सुमित, राहायला कुठे? मानपूर, मानपूर। गाव कुठलं आहे? कर्नाटक। कर्नाटकचं आहे। मुंबईत किती दिवसापासून? लय वर्षापासून आहे, दिवसापासून नाही। जन्म याचं नाव काय? व्हिडिओ काढतो, बोल। योगेश शिंदे। योगेश शिंदे, काय करतो? मी माझ्या स्वतःचे अॅनिमल ॲम्ब्युलन्स आहेत, प्राण्यांसाठी काम करतो मी। प्राण्यांसाठी काम? हो, काय काय काम करतो प्राण्यांसाठी? रेस्क्यू वगैरे सगळं करतो। हा, आता मला हे सांग, ही दहीहंडीचा जो माहोल आहे तो कसा वाटतो? मस्त वाटतंय, मजा येते। पण यावेळेला खूप राजकारण्यांनी स्पॉन्सरशिप दिली ना? हो, दिली आहे। सगळेच राजकारणी सगळ्यांना यायचंय वरती। हा, सगळ्यांना जिंकायचंय, त्यामुळे ते सगळं आता माहोल एकदम जास्त, म्हणजे सगळेजण पैसे टाकायला जमलेत। कोण जिंकेल रे? महायुती जिंकेल? सांगू शकत नाही कोण, महाविकास आघाडी की? ते काही सांगू शकत नाही, कोण जिंकेल ते सांगू शकत नाही। अजित दादानी हिरवं काय गुलाबी जॅकेट घातलंय, कसं वाटतं दादा? चांगलं वाटतंय। तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतंय। अजित दादांचं गुलाबी जॅकेट खूप छान आहे, खूप छान आहे। हो, छान आहे। हो, आता हे निवडणुकीसाठी घातलंय जॅकेट असं वाटतं तुला? नाही नाही, ते काही सांगू शकत नाही। कोण आहे तुमचे कोच? कोण आहे? हा, नमस्कार, काय नाव तुमचं? प्रथमेश कदम, कदम साहेब, गाव कुठलं आहे? कोल्हापूर। कोल्हापूरचे आहेत। कोल्हापूरमध्ये दहीहंडी होते का? कोल्हापूरमध्ये होते, म्हणजे शहरामध्ये होते, खेडेगावात अशा ठिकाणी नाही। आता निलेश लंके प्रतिष्ठानची दहीहंडी आहे, किती थर लावले? लावणार आहे आता बघ। लावणार आहे? पैसे देणार का? हा, 7 लावणार, बोला। 7 लावतात। माझी जर असते तर मी दिली असते, आता मी नाहीये ना। सांगा ना, तुम्ही सांगा। 7 तर लावणार आहे, डबल पैसे पाहिजेत। हा दहीहंडीचा उत्साह आहे आणि मुंबई नवी मुंबई असेल, दहीहंडीचा
जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणावर असतो आणि खूप लहान लहान मुलांपासून काय नाव तुझं? विष्णू विष्णू, तू वरती जाणार? भीती वाटते? नाही नाही, भीती नाही वाटत. आता कोण आहे कोच? कोण आहे कोच? कोच कुठे आहे? कोच कुठे आहे? चला ठीक आहे, तुम्ही दहीहंडी लावा. पण लहान मुलं जी आहेत ती लहान मुलं सुद्धा दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होत असतात आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर. चला कुठे आहे कोच? आता याचं नाव काय? विष्णू आता ही लहान मुलं आहेत, या लहान मुलाचं प्रोटेक्शन कसं करतात? प्रोटेक्शन म्हणजे त्याला आम्ही सर्व सेफ्टी सामान देतो आणि आम्ही सराव इतका करतो की त्याला तो कधी पडूच शकणार नाही असा आमच्या खालचा गोविंदा कम्फर्टेबल आहे. म्हणजे आणि त्याचं वजन बघतात. त्याच्यावर विश्वास ठेवूनच वर चढतो. नाही, पण आपण जेव्हा एखाद्या लहान मुलाला तयार करतो तुम्ही काय म्हणजे काय प्रिकॉशन? त्याच्यासाठी आम्ही 1 महिन्याआधी तयारी करतो, तेव्हाच शक्य होतं, सरावाशिवाय काहीच होऊ शकत नाही. चला आता तू वरती जाणार एकदम. चला आता थोड्याच वेळात चल लावणार आहे. निलेश लंके साहेबांनी सेफ्टीसाठी पण दिलेले आहे. आतावर आम्ही 5-6 अंड्या फोडल्या, पण आम्हाला अशी सेफ्टी अजून कुठे भेटलेली नाहीये. तर आता आम्ही पहिलीच वेळ बघतोय इथे की सेफ्टी दिलेली आहे लहान मुलांसाठी. तुम्ही आतापर्यंत 5-6 अंडी 5-6 अंड्या फोडून आलो, पण आता सेफ्टी आम्हाला पहिल्यांदाच भेटली इथे. निलेश लंके यांच्या दहीहंडीमध्ये सेफ्टीसाठी जो वरचा थर असेल त्या वरच्या थरामध्ये क्रेनद्वारे याला काय म्हणतात? बेल्ट म्हणतात. हा, म्हणजे बेल्ट, सेफ्टी बेल्ट. चला, निलेश लंके यांच्या दहीहंडीचा हा जो उत्साह आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर इथे गोविंदा पथक आलेले आहेत. पण दहीहंडी खेळताना रिस्क असते, धोका असतो आणि हा धोका कमी करण्यासाठी कोच 1 महिन्यापासून तयारी करत असतात. तुमचं कुठलं? अनिकेत म्हात्रे, युवा अध्यक्ष किरण शंकर चिकणे, लक्ष्मण शंकर डोळे, अजित महादेव पाटील. माधव पाटील. गाव कुठलं? गाव कोल्हापूर. कोल्हापूरचे तुम्ही? हो. आता मला सांगा नाव काय? सूरज सूरज सूरज, तुझा थर कुठला थर आहे? तू नाही, तुमचा थर कुठला आहे? मी शिडी द्यायला हात द्यायला आहे. हो. आणि थर पहिला थर कुठला? पहिला थर कोण? पहिल्या थरावर कोण राहतं? टॉप फाउंडेशन कोण आहे? फाउंडेशन कुठलं आहे? तुमच्या पथकाचं कुठं आहे? चला, काय नाव तुझं? आयुष्कार संतोष रेणुसे. आयुष्कार संतोष रेणुसे. तू वरती जाणार. कितवा थर आहे तुझा? 6वा. भीती नाही वाटत? नाही. नक्की. आता मला सांग, काय तयारी केली? अनिकेत म्हात्रे, युवा. चला, काय तयारी केली? प्रॅक्टिस केली. किती महिने? 1 महिने. तुमचा कोच कोण आहे? कोच चला, कोच कोण आहे? ही निलेश लंके यांच्या. तुम्ही कोच आहात. मला सांगा, हे तुमचं पथक आहे, किती महिन्यापासून? आमचे एक नारळी पौर्णिमेचा गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करतो. गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करतो. अच्छा, आता हा शेवटचा तर आहे. काय प्रिकॉशन काय घेतात? प्रिकॉशन देतो ना, हे ठेवतात, जे ऑर्गनायझर असतात ते ठेवतात. नाहीतर आम्ही त्याला सेफ्टी ठेवतो, जॅकेट ठेवतो, हेल्मेट ठेवतो. डॉक्टर बरोबर असतात आमच्या. आता तुमचं नाव काय? लक्ष्मण गोळे. गाव कुठलं आहे? बोर, पुन्हा बोर. पुन्हा बोर. आता निलेश लंके खासदार झाले, त्यांच्या पत्नी आता उभ्या राहणार आहेत. उभं राहायला पाहिजे. राहायला पाहिजे. हा, निलेश लंकेचं काम कसं चांगलं वाटतं. वाटतं? निलेश खूप छान वाटतंय आणि सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. हे बघा, हे मुलाखत देत असताना टपली मारतात. काय रे? टपली कुणी मारली? यांनी. कुणी केला तो? टपली यांनी मारली. चला, गोविंदा हा खेळीमेळीचा खेळ आहे. अनेक लहान मुलं जी आहेत ती उत्साहात असतात. दहीहंडी खेळण्यासाठी मोठ्या उत्साहात इथे अधिक पथक येतात. चला, हे बघा. चला, बदलापूरमध्ये या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा जो पडला त्याच्यावर आणि बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्यावर अशा प्रकारचे बोर्ड जे आहेत, निषेध आहे किंवा या सगळ्या मुद्द्यावर बलात्कारांचा भर चौकात चौरंग करायचा संस्कृती होती आपल्या महाराजांची. हे मेणबत्त्या घेऊन फिरायला कोणी शिकवलं काय माहित. चला, म्हणजे मेणबत्ती कॅन्डल मार्च जो काढतात त्याच्या विरोधात हा बोर्ड आहे. हा बोर्ड कुणी लिहिला? म्हणजे हा बोर्ड आहे ना, आम्ही सोसायटीवर घेतलेला आहे. सर्वांना एक ज्ञान मिळण्यासाठी, आपल्या बहिणी भगिनींना न्याय मिळण्यासाठी हा बोर्ड केलेला आहे आम्ही. बदलापूरमध्ये जे झालं ते कशामुळे झालं असं
कशामुळे झालं? सरकारचा धाक नाहीये, कायदा सुव्यवस्था नाहीये, काय कायदा सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाहीये. सरकार पूर्ण हे धाम नाहीये, महिला सुरक्षित नाहीये. त्यामुळे हे आपण पाहतोय मोठ्या उत्साहामध्ये हे गोविंदा पथक इथं आलेले आहेत. दिंडी फोडण्यासाठी 7 तार लावणार आहेत. लहान मुलं जी आहेत ती सर्वात उंच जातात. त्यांची तयारी जी आहे 1 महिन्यापासून केली जाते आणि ही 1 महिन्यापासून तयारी जी केली जाते ती पाहिली आपण तर हे बघा हे बोर्ड जन्माष्टमी आणि कृष्ण म्हटलं की आठवते ती गवळण. गवळण म्हणजे काय? गवळण म्हणजे चला मोठ्या प्रमाणात इथे आपण पाहतोय हा उत्साह जो आहे मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतोय. आणखी काही जे बघणारी लोक आहेत त्यांना आनंद येतो की नाही हे आपण पाहूया. चला नमस्कार. ताई नाव वैशाली. कुठे राहिला? कामोठे. मोठेमध्ये. कसा वाटतं हा उत्सव? छान आहे, खूप छान आहे सेलिब्रेशन पण. छान आहे. आता तुमचं गाव कुठलं आहे? आम्ही शिर्डी. हे जे राजकारणी आहेत यावेळेला मोठ्या प्रमाणात सगळ्या दहीहंडीला पैसे दिले, स्पॉन्सर करून टाकलं. आता हे योग्य आहे का? म्हणजे दहीहंडीमध्ये राजकारणी त्याचा इव्हेंट करतात हे योग्य? नाही तसं काही नाही. बरं मला सांगा आता निवडणुका विधानसभेच्या कोण जिंकेल? महाविकास आघाडी की महायुती? ज्याने योग्य निर्णय दिला पाहिजे लोकांसाठी त्यांनी जिंकावं. कोण जिंकलं पाहिजे? राज ठाकरे जिंकले पाहिजे, उद्धव ठाकरे जिंकले पाहिजे, अजित पवार जिंकले पाहिजे, एकनाथ शिंदे जिंकले पाहिजे? तरी काही नाही, फक्त लोकांसाठी काम केलं पाहिजे त्यांनी. लोकांसाठी काम करताना कोण दिसतं लोकांसाठी? राज ठाकरे. अजूनपर्यंत सत्तेत आलेले नाही ते, त्यामुळे एकदा तरी सत्ता दिली पाहिजे त्यांना. करो अगर ना करो पण एकदा तरी सत्तेत आले पाहिजे. त्यांच्या सभेला खूप गर्दी होते, मतं का मिळत? ठीक आहे, तो जरतरचा विषय आहे, पण एकदा तरी हातात सत्ता दिली पाहिजे. रोकटोक नेता आहे. राज ठाकरेंवर प्रेम करणारी जी मंडळी ती सुद्धा आहेत. नमस्कार. काय? खामकर, गणेश खामकर. गाव कुठलं? आम्ही पारनेरकर आहेत. हो. आता राणी साहेब निवडणुकीत उभे राहतात. हो 100%. कसं काय जिंकतील? काम त्यांचं सर्वसामान्य जनतेपर्यंत काम पोहोचलेले आता, त्याच्यानुसार त्यांचं पुढे हे होणार आहे. यावेळच्या गोविंदामध्ये काही नवीन पाहायला मिळतं? जे फलक लावलेत, जे आपण सरकारवर स्त्रियांवर अत्याचार झालेत प्रत्येक ठिकाणी तेच बघायला भेटते. आज की हातात पोस्टर घेऊन गोविंदा लोक ते सांगतात दोन्हीला की अत्याचार नाही झाले पाहिजे. आपण पाहतोय निलेश लंके यांच्या या ठिकाणी आपण पाहतोय निलेश लंके यांच्या गोविंदाचा उत्साह जो आहे तो आपण पाहतोय. इथे 2 पथकं जी आहेत ती इथे आलेली आहेत आणि ती आता दहीहंडीला सलामी देणार आहेत. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कामोठ्याच्या या ग्राउंडमध्ये हे गोविंदा जे आहे ते आपण पाहतोय निलेश लंके यांचे. निलेश लंके या ठिकाणी खासदार निलेश लंके या ठिकाणी आलेले आहेत आणि यंदा दहीहंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते मुंबईमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सर्वजण दहीहंडीसाठी खासदार साहेबांसाठी निलेश लंके यांच्या दहीहंडीची ही चित्र आपण पाहतोय. नमस्कार. आता मला काय म्हणजे किती उत्साह आहे मला सांगा. दहीहंडीला
नवी मुंबई आणि कामोठा परिसरामध्ये पाहिलं तर प्रतिष्ठानच्या दहीहंडीला सगळ्यात जास्त उत्स्फूर्त लोकांचा सहभाग पाहायला मिळतो आणि आगळा वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो. आता मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आता या दहीहंडीमध्ये मला एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली, म्हणजे जो शेवटचा थर आहे म्हणजे हे बेल्ट आहे. म्हणजे आता मी एका गोविंदा पथकाशी बोललो, ते म्हटलं की असा बेल्ट कुठेच मिळाला नाही. तर ही तुम्ही हे तुमच्या मनात कसं आलं? शेवट आपल्या गोविंदा आपल्या दहीहंडीमध्ये सहभाग नोंदवणार आहे त्यांच्या सुरक्षितेची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. सरकार सांगतं की दहीहंडीमध्ये एखादा गोविंदा जर त्याला काही इजा झाली तर त्याला पॉलिसी दिली जाते, पण ती पॉलिसी दिल्यापेक्षा आपण त्याची काळजी घेणं आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक क्रेन लावून प्रत्येकाला बेल्ट लावला जातो, त्यामुळे कुठलाच दगा फटका 1% सुद्धा होणार नाही कुठल्या गोविंदाला. आणखी एक मला नवीन गोष्ट पाहायला मिळाली, बोर्ड जे आहेत, आता तो मुलगा ज्या त्या हातामध्ये जो फलक घेतला आहे त्या फलकावर बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तर हे जे आहे लोकांमध्ये आक्रोश आहे, बदलापूरची जी घटना असेल किंवा इतर ज्या घटना घडतात लोकांचा बदलापूरच्या घटनेमुळे लोकांचा आक्रोश आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे लोकांनी सांगितलं की छत्रपती शिवरायांचं राज्य आलं पाहिजे, कारण छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये महिलांना अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जायची. त्या बाबतीतले फलक काही दहीहंडी पथकांनी या ठिकाणी फडकवलेले आहेत. लंकेसाहेब, काल एक मोठी घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो कोसळला. काय प्रतिक्रिया आहे की छत्रपतींचा पुतळा उभारताना जे प्रिकॉशन घेतलं पाहिजे किंवा जी जबाबदारी घेतली पाहिजे, अत्यंत गंभीररित्या हे काम केलं पाहिजे, हे का फेल्युअर का झालं? एवढं म्हणजे पुतळा कोसळण्यापर्यंतचं बांधकाम निकृष्ट होतं किंवा काय होतं, काय नेमकं काय झालं? ही जी काल घटना घडली ती सगळ्यात महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी दुर्दैवी घटना आहे. ज्या राजांना महाराष्ट्राचे दैवत म्हणून आपण ज्या राजांकडे पाहतो त्या राजांचा पुतळा जर काही दिवसात जर तो कोसळत असेल तर ही अतिशय चुकीची घटना आहे. त्यामुळे ज्यांनी हा पुतळा बनवला ती चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. अरे महापुरुषांचे पुतळे उभा करताना तरी क्वालिटी दिली पाहिजे ना. अरे तुम्ही जर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात जर बेमानी असेल तर काय राज्य सरकार चालवणार आहे तुम्ही? चौकशी कशी झाली पाहिजे, म्हणजे आधी निलंबन झालं पाहिजे का जे जबाबदार आहेत त्यांचं? कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा, छत्रपती शाहू महाराजांनी जे पुतळे उभे केले ते आजही 100 वर्ष होऊन गेले चांगल्या अवस्थेत आहे. तुम्ही काल परवा जो पुतळा उभा केला त्याची ही अवस्था वसंत चुकीची. आता एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री ते असं म्हणतात की याच्यावर कारवाई होईल आणि त्या ठिकाणी नवीन पुतळा जो आहे तो आम्ही उभा राहू, यावर तुम्ही समाधानी आहात? पण जो महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या काळजावर जो घाव घातलेला आहे तो कधी ती इजा दुरुस्त होऊ शकत नाही ना, ती जखम कधी भरून होऊ शकत नाही ना. आज तुम्ही त्यापेक्षा मोठा पुतळा उभा करणार, अनेक खर्च करणार, पण जी काल आपण जो व्हिडिओ पाहिला एकदम तो व्हिडिओ पाहताना हृदय कुठेतरी हलवून जात होतं ना. त्यामुळं ती जखम कधी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या भरून निघणार नाही ती जखम. एक 2-3 वेगळे प्रश्न आहेत. तुमची पत्नी राणी साहेब असं म्हटलं जातं, त्या निवडणुकीची तयारी करतायत, पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरवताय? शेवट या राज्यामध्ये मी ज्या पक्षामध्ये काम करतो ते आदरणीय शरदचंद्र पवार त्या पक्षाचे नेते, आमचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील हे सुप्रियाताई आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एक महाविकास आघाडी. या महाविकास आघाडीचे नेते पवार साहेब असो, उद्धव साहेब असो, काँग्रेसचे नेते थोरात साहेब असो, यामध्ये अजून जागा वाटपाबद्दल कुठला डिसिजनच झालेला नाही. त्यामुळं उमेदवारीचा आता तरी विचार करणं योग्य नाही. तुम्ही खासदार झालात, तुमच्या मतदारसंघात 6 विधानसभा आहेत, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे असं वाटतं खासदार आहे, म्हणजे आता ज्या 6 विधानसभेच्या जागा रिंगणात तुम्ही आहात त्या सगळ्या जिंकून येतील? कारण लाडकी बहीण आलेली आहे, 2.25 लाख ज्या महिला आहेत त्यांनी फॉर्म दिलेले आहेत, त्यांच्या खात्यात 1500 रुपये पडलेले. लाडकी बहीण योजना ही सगळ्यांना माहिती आहे, ही फक्त निवडणुकीपुरतं आमच्या माता भगिनींना चुकीच्या पद्धतीने आज गाजर दाखवलेलं आहे.
तुम्ही संजय गांधी निराधार सारखी योजना अंध अपंगांवर काम करते, निराधारावर काम करते, वृद्ध लोकांवर काम करते, त्या योजनेचे 4-4, 5-5 महिने झाले पैसे जमा होत नाही. आज ही योजना आम्ही ही योजना काढली, हिच्या विरोधात नाही, पण ही योजना सुद्धा अखंडितपणे चालली पाहिजे ना. फक्त निवडणुकीचे चित्र डोळ्यासमोर तुम्ही करता हे अयोग्य आहे. आणि ही जे महायुतीच्या सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली ही फक्त निवडणुकीचे चित्र समोर करून काढलेली योजना आहे. आता तुमच्या दहीहंडीमध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे बनियान घातलेली गोविंदा पथक आलेली आहे. म्हणजे राजकारण जोरदार सुरू आहे आता. शेवट दहीहंडी उत्सव हा अखंड महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक उत्सवामध्ये कुठल्या पथक सहभागी झालं तर त्याला ते कुठल्या पक्षाच्या विचाराचं जरी असलं तर त्याचा सहभाग नोंदवून घेणं हे आमचं या प्रतिष्ठानचं काम आहे. त्यामुळे पक्ष पार्टी विरहित हा कार्यक्रम आहे. खूप खूप धन्यवाद निलेश लंके यांच्या दहीहंडीसाठी. मी काही चलचित्र जी आहेत तुम्हाला दाखवतोय आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम केला जातोय. हा थर जो आहे म्हणजे हे जे आता थर लावला होता तो कोसळला. अशा प्रकारच्या अनेक घटना ज्या होत असतात. नमस्कार, काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? धोंडीभाऊ विठ्ठल जिंजाड. अंगावर हे चिखल उडला की गर्दीच तेवढी आहे ना. एक लोकनेते खासदार इथं आज कामोठा शहरामध्ये उपस्थित झालेत, त्याच्यामुळे इतकी गर्दी आहे तर पार बोलता येत नाही एवढी गर्दी आहे. खालून गाळ वरून पाऊस, तरी पण नेते या खेळाडूमध्ये आज समाविष्ट आहेत, म्हणून आम्हाला नेत्यांबद्दल अभिमान वाटतो. आता बघा तिथे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसचे फोटो आहेत. कोण अगदी निष्कामी माणसं आहेत. आज तुम्ही बदलापूर मधलं प्रकरण पाहताय, काय परिस्थिती आहे तिथं. पोलीस स्टेशनला त्या प्रेग्नेंट महिलेची केस सुद्धा घेतली गेली नाही. 10 ते 12 तास तिला बसवून ठेवण्यात आलं. त्याच्यामुळं गृहमंत्री जे आहे फडणवीस साहेब, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी या प्रकरणानुसार त्यांनी राजीनामा देणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आपल्याला कोण जिंकेल, महाविकास आघाडी की महायुती? महाविकास आघाडी 100% निवडून येणार. महाविकास आघाडी. महाविकास लाडकी बहीण योजना आली ना, हे थोतांडे, हे थोड्या दिवसापुरतं थोतांडे. हे निवडणुका झाल्या का ते बंद होणार आहे, अशी लोकांची चर्चा आहे. मला पण तेच वाटतं. त्याला काही आणखी एक मजेदार दृश्य जे आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघा इथं या कार्यक्रम सुरू आहेत. गोविंदा पथकामध्ये अनेक प्रकारचे गायक येत असतात, अभिनेते येत असतात आणि गोविंदाची मजा जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आता तिकडे एक डान्स सुरू आहे आणि हे हा डान्स म्हणजे या अशा प्रकारची दृश्य जी आहेत ती गोविंदा पथकामध्ये पाहायला मिळतात. आणि संपूर्ण सगळं अंग चिखलाने भरलंय. पडले काय पडले? खाली पडले, जमलं नाही. हा पण कोण पडला? नाही नाही आता बोलणं पडलं. आता मी खाली नाही. कुठे कुठे काय चूक झाली? काय चूक नाही झाली, तो पाचव्या थराला येतो ना, तो पडला, तो बॅलन्स बिघडला, त्याचा बॅलन्स 5व्या थराचा होता. बॅलन्स बिघडला त्याचा. हा चूक नाही झाली. तर मला सांगा, म्हणजे आता 5व्या थराचा जो माणूस होता तो पडला. सलामी झाली, उतरासाठी बॅलन्स झाले. सलामी होऊन नंतर अशा प्रकारचे अनेक टी शर्ट जे आहेत ते गोविंदा खेळणारी असतात त्याला देतात. राजकीय पक्षाचे नेते ते गोविंदा पक्षांना स्पॉन्सरशिप देतात. हा कुठला आहे? वगू पाटील. हे कोण आहेत? आता सुनील संपत किंद्रे, उपाध्यक्ष युवा काँग्रेस नवी मुंबई, आधारस्तंभ. आणि हे आता ही जी फोटो आहेत ते काँग्रेस दिले जातात, टी शर्ट दिले जातात. नमस्कार. नमस्कार. काय? सूरज सूरज. राहायला राहिला नावडे, पनवेल. पनवेल मध्ये
प्रॉपर सांगली. सांगलीच्या तुम्ही. तर मला सांगा किती उत्साह आहे यावेळेला गेल्या मागच्या वेळेपेक्षा उत्साह चांगलाच आहे. यावेळी पावसाने खूप साथ दिली आहे. खूप प्रमाणापेक्षा जास्ती पाऊस पडल्यामुळे यावेळी दहीहंडीला उत्साह चांगला आहे. आता सूरज नाव आहे ना सूरज. आता हे बघा हे काँग्रेसचं टी शर्ट आहे. तिथे फडणवीस आणि मोदीचे फोटो होते. ही निलेश लंकेची दहीहंडी आहे. मग यावेळेला गोविंदाचं राजकारण केलंय. मी या दहीहंडीकडे राजकारणाच्या ह्याच्यातून बघतोच. तरी पण मला या दहीहंडी निलेश लंके साहेबांना एकच सांगायचं या माध्यमातून की मी एक मराठा समाजाचा एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून बोलतो की निलेश लंके साहेबांनी या मंचावरून मराठा समाजासाठी या दहीहंडीच्या मंचावरून एक 4 शब्द किंवा मराठा मोर्चाबद्दल त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मी शरद पवार चंद्र साहेबांच्या पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुद्धा इथून मी विनंती करतो की त्यांनी त्यांची भूमिका या दहीहंडीच्या माध्यमातून 2 शब्द तरी मराठा समाजाबद्दल बोलावे. त्यांनी जे आयोजन केलं हे खूप एक नंबरचं आयोजन आहे. पण त्यांनी 2 शब्द मराठा समाजासाठी किंवा त्यांचा काही पाठिंबा असेल तो द्यावा. कारण का यावेळी 2024चं इलेक्शन असेल विधानसभेचं यांनी पाक सगळ्यांचा मिसळ भेळ करून टाकलेली आहे. त्यामुळे निलेश लंके साहेबांनी एक मराठा समाजासाठी 4 शब्द बोलावे. एक मी मराठा समन्वयक म्हणून मी त्यांच्याकडे अपेक्षा. मला सांगा की मराठा आरक्षण दिलं असं सत्ताधारी म्हणतायत. जरांगे पाटील म्हणतायत की नाही दिलं, फसवलं. विरोधकी म्हणतात की नाही फसवलं. हे काय घोळ काय सुरू? विरोधकांनी याच्यामध्ये घोळ काय की ज्यावेळी मराठा समाजासाठी वाशीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला मी पाटील साहेबांच्या सोबत स्टेजवरती होतो. त्यांनी जे मसाला लावायचा आहे ते मसाला लावून ते निघून गेले तिथून. खुद्द शिंदे साहेब सुद्धा. फक्त विरोधक सुद्धा त्यांची स्वतःची भूमिका स्पष्ट करत नाहीत. शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे किंवा अजून कोणी असतील ते त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत आणि जे सत्तेत आहेत ते पण करत नाहीत. पण 2024 पर्यंत ह्या लोकांनी जर यांची भूमिका स्पष्ट नाही केली तर मी एक मराठा समाजा वतीने एक प्रतिष्ठित त्यांचा एक जबाबदारीवाला मुलगा म्हणून मी सांगतो की यावेळी मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. फक्त या तुमच्या माध्यमातून माझ्यासाठी फक्त निलेश लंके साहेबांना एक 2 शब्द मराठा समाजासाठी बोलावे अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः त्यांना प्रश्न विचारू शकतो की आपल्या स्टेजवरून त्यांनी मराठा समाजासाठी 2 शब्द बोलावे. कारण मी जी बोललेली न्यूज असेल ती जरांगे पाटील साहेबांच्या सोबत असेल. कारण त्यांच्या ताफ्यात मी नवी मुंबईचा एक जबाबदारी मराठा म्हणून त्यांच्यासोबत नेहमीच होतो. इथून पुढे पण असेल मी त्यांच्यासोबत. आता मला सांगा येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती जिंकेल की महाविकास आघाडी? यावेळी जर मराठा समाजाला या लोकांनी आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज जिंकेल हे मी लिहून देतो. मी या मंचावरून सुद्धा सांगतो तुम्हाला. जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे. 288 जागे त्यांनी उमेदवार दिले पाहिजेत. भले ते 113 जागे येऊ देत. कोणाशी पाडायचे किंवा लढायचे हे सोडून त्यांनी 288 ठिकाणी जागे दिले उमेदवार दिले पाहिजेत. आणि 99% मला खात्री आहे की ते 288 ठिकाणी उमेदवार देतील. खूप खूप धन्यवाद. मराठा आरक्षणाविषयीची जी पोटतिडीक आहे ते सूरज सांगत होते. आणि निलेश लंके यांच्या या दहीहंडीचा जो उत्साह आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. लहान मुलांना घेऊन सुद्धा इथे काही पालक जे आहेत आलेले आहेत. नमस्कार. काय काय नाव तुमचं? माझं नाव वसंत साहेबराव गर्जे. वसंतराव. हां. गाव कुठलं आहे? गाव मी अहमदनगर पाथर्डी. अहमदनगर. सुजय विखे पाटील आणि निलेश लंकेची फाईट. निलेश लंके का जिंकले? त्यांचं काम आहे जे कोरोनामध्ये याने काम केलं ते काम पाहून लोकांनी मतदान केलं आहे. सुजय विखे पाटील यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं पण यांनी सर्व जनसामान्य जनतेपर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत जाऊन वाड्या वस्त्यावरती जाऊन जे काम केलं ते जे कोणी कोरोनामध्ये आपल्या नातेवाईकाला पण पाहिलं नाही त्यावेळेस निलेश लंके साहेबांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन प्रत्येकाला सेवा दिली. हे त्यांचं खूप मोठं काम आहे. विधानसभेत कोण जिंकेल? महाविकास आघाडी की महायुती? कोण जिंकेल माहित नाही पण नक्कीच निलेश लंके साहेबांचा विजय 100% होईल. आता खासदार झालेत ना, आता त्यांचे जे सीट आहेत ते नक्की निवडून येतील. नक्की. चला, निलेश लंके यांचा विजय का झाला हे माहिती जी आहे ते देत होते. आणि अशा प्रकारची जी अनेक ज्या प्रतिक्रिया ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो दहीहंडीच्या माध्यमातून. मोठा उत्साह दहीहंडीची जी आहे ती साजरी केली जाते. आणि या निलेश लंके प्रतिष्ठानच्या या दहीहंडीला जे आहे ते कार्यक्रम जे आहेत ते आपण पाहतोय. आणि हे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेले प्रेक्षक जे आहेत ते त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठीचा हा प्रयत्न असतो. पण यावेळेला दहीहंडीच्या या सगळ्या उत्सवामध्ये प्रत्येक राजकारण्यांनी आपल्या
अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्याकडून या गोविंदा पथकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा फायदा होऊ शकेल. महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचे नेते असतील, या सर्वांनी या दहीहंडीच्या उत्सवात मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग केला आहे.